नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 147 आणि भाग 148. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, गीतेमध्ये काय सांगितले आहे? गीता वाचणारा शुद्ध ब्रह्म आहे, फक्त एवढेच सांगितले आहे. गीता वाचणारा हा शुद्ध ब्रह्म आहे, फक्त एवढेच सांगितले आहे. पण ते वाचणाऱ्याला मात्र कळत नाही, हा भाग वेगळा. ते पुढे म्हणतात, माझे जीवित जगाचे जीवित एक कसे? माझे जीवित आणि जगाचे जीवित एक कसे, हा सांगणारा जो आहे तोच खरा सद्गुरू होय. पोटा पाण्याकरता रामकृष्ण परमहंसांच्या भाषेत सांगायचा म्हणजे तांदूळ केळा करता अध्यात्म सांगणारा गरजू गुरु तो सद्गुरू नव्हे. जीवित म्हणजे जे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समानतेने एकाच क्षणी, एकाच काळी, एकाच स्थळी काळाचा भेद न करता जे आहे ते. श्री निसर्गदत्त महाराजांनी जीवित या शब्दाची फार छान व्याख्या केली आहे. जीवित म्हणजे जे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समानतेने एकाच क्षणी, एकाच काळी, एकाच स्थळी काळाचा भेद न करता जे आहे ते, अर्थात आपण आहो असे आत्मप्रेम. सारांश, जीवित म्हणजे आपल्याला आपण जाणवतो तेच असा निजबोध दृढ होणे म्हणजेच सद्गुरु कृपा. स्वरूप बोधाचा निश्चय हा जो निश्चय आहे, हा निश्चयाचा निश्चयच असला पाहिजे. विवेक म्हणजे सूर आणि अविवेक म्हणजे असुर यांच्या जणू आत्म अनात्म अंशाचे सतत आपल्या ठिकाणी मंथन होत असते किंवा सतत असे मंथन चालू असते. पण या मंथनाच्या ज्ञानाबरोबर विष पण प्रकट होईल, तो म्हणजे अहंभाव. हा विषरूपी अहंभाव मात्र विवेकाने गिळंकृत करून भगवान शंकराप्रमाणे कंठातच ठेवला पाहिजे. श्री निसर्गदत्त महाराज कदाचित गमतीने सांगत असावेत की ज्याला जगायची खात्री वाटत नाही, ज्याला जगायची खात्री वाटत नाही त्यांनी भक्ती करावी आणि भक्ती करता आयुष्य वाढवून घ्यावे. गुरुवचन लक्षात ठेवणे हीच भक्ती. पण असे वाढवून घेतलेले आयुष्य जर भक्ती करता न वापरले आणि केवळ चैनी करता वापरले तर अपघाती मृत्यू हा अटळ होय. तू देह नाही असा अस, तू देह नाही असा अस, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. तुला भक्तीसाठी निश्चित आयुष्य मिळेल. ह्या शब्दावर विश्वास का ठेवावा? कारण हे शब्द जे वंदनीय असतात त्यांच्याच तोंडून आलेले असतात आणि म्हणूनच आपला त्यांच्यावर विश्वास बसतो. आपण आकारासारखे नसून आकार हलवणाऱ्या चैतन्यासारखे आहोत, नव्हे चैतन्यच आहोत. व्यक्त म्हणजे ओळखीचे, पण त्याला आकार नाही असे. मनाला पण आकार नाही. देह तू स्वतःला समजत नसल्यास तर तुला पण आकार नाही. सांप्रत आपण सर्व कायेमध्ये असणारे
असणेपणाने असणारे अगोदरचे असणेपणच आहोत असे आपणाला आपण असल्याचे भान म्हणजेच आत्मप्रभा म्हणजेच आत्मभान म्हणजेच वस्तुप्रभा ही सर्व अगोदरच्याच असणेपणाला मिळालेली नावे आहेत. काही लोक म्हणतात मी अवतारी पुरुष आहे. काही लोक म्हणतात मी अवतारी पुरुष आहे म्हणजे मी माझ्या आई वडिलांची आणि स्थळाकाळाची अवतार होण्यासंबंधी अगोदरच निवड केलेली आहे. अर्थात ते कोणत्या आधाराने असे म्हणतात त्यांचे असे म्हणणे हे त्यांचे त्यांनाच माहीत, परंतु हे नितांत अज्ञानाचे लक्षण आहे. आपले असणेपण म्हणजे आपणाला आपण जाणत नव्हतो, पण आता आपल्याला आपण जाणवतो ते, हीच आपल्या अस्तित्वाची हमी होय. भाग 148. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, प्राणच सर्व व्यवहार करतात. प्राणच सर्व व्यवहार करतात. शरीर आणि मनाला शक्ती तेच पुरवतात, तुम्ही नाही. कायेतून प्राण निघून गेला की तो आपोआप विशाल होतो. जसा घटाकाशातील आकाश घट फुटला की विशाल आकाशाशी एकरूप होतो, त्याप्रमाणे त्यालाच महाप्राण म्हणतात. तो सर्व सजीवात सारखाच आहे. तुम्ही अगोदरचेच विशाल आहात. हे सर्व ऐकून मरण ही कल्पना मिथ्या आहे हे कळते. ज्या अगोदरपणाच्या प्रकाशात हे सारे प्रकाशित होते, ज्या अगोदरपणाच्या प्रकाशात हे सारे प्रकाशित होते, घडते मोडते, त्याचा थोडा वेळ शांत निवांत दक्ष बसून कोणताही शब्द व्याख्या संचित ज्ञान मध्ये न आणता फक्त असा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, शांत बसण्याची पूर्वतयारी म्हणून व मन शांत होण्याकरता केवळ जिज्ञासू भक्तांनाच नाममंत्र देऊन नामस्मरण नामजप करण्याचा आग्रह करण्यात येतो. पण हेच गुरुवचन नाम जपणारा आपल्या माथ्यावर घेतो. सध्या आपली जात ही मुळात ज्ञानरूपच आहे. आपण म्हणूनच आहोत, दुसरे तिसरे काहीच नाही. हे ज्ञान हेच ज्ञानदेव, हेच ज्ञान हेच गुरुदेव. नामस्मरणाने सुद्धा प्राण शुद्ध होतात. प्राण शुद्ध झाले की मन शुद्ध होते आणि सत्य सुद्धा म्हणजे अगोदरपणा काय आहे हे कळण्याची पात्रता येते. मग हा अगोदरपणाच आपली सगळी हकीकत आपणहून तुमच्या समोर उघड करतो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुला तुझ्या गुरुचा सहवास जर सतत असायला हवा असेल तर, जर सतत हवा असेल तर सोपं आहे. तू केवळ ज्ञान आहेस, अगोदरचा आहेस, असणेपणाने आहेस, हे तुला वारंवार सांगितलेले गुरुवचन कधीच विसरू नको. मग गुरु सदैव तुझ्या सोबतच आहेत. स्वतःला देह तर तू समजू नको, पण आपण मानव असे पण समजू नको. मूळ माया अकारणीय आहे. आपले सकाळी झोपेतून जागे होणे हे सुद्धा तसेच अकारणीय असते. आपले अगोदरचे पण, आपले असणे पण, हे पण तसेच अकारणीय आहे. म्हणजेच काय, दुसऱ्या अर्थाने ते अवांछनीय आहे. त्याची इच्छा न करताच ते आपल्याला आयतेच मिळाले आहे. तुम्हाला तुम्ही आहात हे जे कळते ते तुम्हाला निरंतर हवेच असते. तुम्हाला तुम्ही आहात हे जे कळते
ते तुम्हाला निरंतर हवेच असते, म्हणूनच ते कळते. त्याला तुम्ही कधीच कंटाळत नाही. त्याला तुम्ही कधीच कंटाळत नाही, कारण कंटाळण्याचा प्रश्नच येत नाही. कंटाळा आला तरी त्या कंटाळ्याच्या आड ते लपलेलेच आहे. तुम्हाला तुम्ही आहात हे जे कळते, ते तुम्हाला पाहिजेच असते. त्याला नको म्हणण्याची काही सोय नाही. हीच आहे ती मूळ माया. आधी बीज ऐकले, आधी आपण आहो हेच ते बीज, आणि मग नंतर इतर सर्व. स्वरूपी राहणे हा स्वधर्म, बाकी सर्व जे आहेत ते परधर्म आहेत, अधर्म आहेत. आणि परधर्म अधर्म हे निरंतर भयावह असतात. बाकी काहीही करा, पण तुम्ही तुम्हीच अगोदरचे आहेत. या ज्ञानाचा चुकीचा उपयोग म्हणजे मी देह आहे याकरता करू नका. तुम्ही असल्याच्या ज्ञानाला आपण देह असलेले आहोत असा दुरुपयोग करू नका. सकाळी आलेल्या जागेची आठवण ठेवा. हेच तुमचे व गुरुवचनाचे स्वरूप होय. हे लक्षात ठेवून आपला कामधंदा मन लावून करत राहा. प्रारब्ध, संचित, क्रियमाण हे सर्व तुम्ही स्वीकारलेले किंवा तुमच्यावर केले गेलेले किंवा तुमच्यावर लादलेले असे संस्कार आहेत. हे सर्वच्या सर्व कल्पनेतच आहेत, एक दुसऱ्यांच्या कल्पनेतच आहेत. ऐकणारा पण कल्पनाच करतो. जो ज्याच्या कल्पनेने त्याला सांगत असतो, तो पण त्याच कल्पनेत असतो. तो पण सांगणारा पण त्याच कल्पनेत असतो. शेणात निर्माण होणारे किडे कोणत्या संचित प्रारब्ध क्रियमाणच्या सिद्धांताने जीवन जगतात सांगा बरे. जगातले ऐकल्यामुळेच आपण फसविल्या गेलो आहोत, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. झालं आता काम करा. त्याला पाठवून देऊन पहिले डॉक्युमेंट ब्राउझर ऑडिओ अरुण आला. इकडे काय ऐकलं थांब. अरे नाही जमलं ते हे काढून टाकायला पाहिजे ना. काढून टाकायला त्याला फोन. बरोबर आता ना फोन बंदच नाही केला त्यामुळे ठीक आहे. आलं नसेल टाकायला असेल. Unable to print doing call.